येते तुमचं TV9 मध्ये. कालचं तुमचं भाषण अप्रतिम गाजलं पूर्ण, म्हणजे त्याचे व्ह्यूज बघितले आपण तर. एक राजकीय नेते म्हणून नाही, आपल्या पतीवर कोणतरी इतक्या खालच्या शब्दात टीका करते, वाईट वाटतं, त्याचं उत्तर द्यावं असं वाटलं असेल कदाचित. काही गोष्टी काळाच्या याच्यावर सिद्ध होत असतात. कितीही आंदोलन, घ्या 100 ट्रॅक्टर नेण्याचं आंदोलन असेल, वीट भट्ट्यांजवळ पोरं उभी राहिली होती. आमचा पुतण्या होता श्याम, त्याचं जर्किन पूर्ण विटीच्या भट्टीला टेकून असताना जळून गेलं. म्हणून हा एका माणसाचा स्वार्थाचा लढा नाही आहे. आणि ज्यावेळी विचारधारेच्या विरोधात बच्चूजींची पावलं ही चुकीची आहेत असं वाटतील, तेव्हा लोक आणि कार्यकर्ता त्यांचा कान पकडायला, जाब विचारायला नेहमी खुले आहे, हे आम्ही आधीपासून म्हटलं. टोकाचं हे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबत हे सगळं वाद झाला. भविष्यात स्कोप आहे की एकत्र बसून काही चर्चा करता येईल, डोळ्यात डोळे मिळवता येईल भविष्यात? ही निवडणूक झाल्यानंतर, कारण की राजकारणात काही अशक्य नसतं. म्हणजे जिल्ह्याच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, मतदारसंघाच्या हितासाठी स्कोप आहे त्याला. कसं आहे, कुठलीही बैठक हे वैचारिक होतं, मुद्द्यावर होतं, विकासावर होतं. जसं आम्ही गुवाहाटी गेलो तर आमचा मुद्दा होता दिव्यांगाचं मंत्रालय झालं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला माहीत होतं याच्यात आपली खूप बदलामी होईल, पैसे घेतले अशी बदलामी होईल. जरी आम्हाला मंत्रिपद नाही दिलं असेल तर त्याचं दुःख नाही आहे, पण दिव्यांग मंत्रालय भेटलं आणि हा एक आनंद आहे आमच्या मनात. वहिनी, बच्चू भाऊवर टीका करताना रवी राणा यांनी अगदी शेवटच्या टोकापर्यंत टीका केली. जर तुम्ही, मी कॅमेऱ्यासमोर सांगू पण शकत नाही अशी टीका केली. तुम्ही त्याचं काल उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कसं बघताय या सगळ्याच्याकडे? हे पहा, मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही आरोप आणि प्रत्यारोप हे नाही, मी कोणत्याही व्यक्तीनं आपण आपली रेषा मोठी केली पाहिजे हा माझा विश्वास आहे. आणि कालही ज्या पद्धतीनं मी प्रहारच्या या प्रचार सभेमध्ये भाषण दिलं, तर हा बच्चू कडूंचा एकट्याचा मुद्दा नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं कार्यकर्ता असायला असं वाटतो की भाऊंवर काही येईल, त्यावेळी कार्यकर्ता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समोर जातो. आपण परवाच्या याच्यामध्ये पाहिलं असेल. मातीतल्या माणसाचं कष्ट जर तुम्ही चिरडू पाहत असाल तर ही गोष्ट शक्य नाही. ही बच्चू कडूंची बायको म्हणून नाही, पण एक सजग नागरिक म्हणून सुद्धा हे प्रत्येकाचं काम असतं की जो जिथे कुठं चांगला प्रयत्न करण्याचा काम करत असेल तर त्याचा पाठीराखा हा प्रत्येक माणसानं असलं पाहिजे. मी तुमच्या नवनीत राणा TV9शी काल बोलल्या भाषणात, त्या बोलल्या माझे मोठे बंधू, तुम्हाला ते उद्देशून माझे मोठे बंधू, मोठे भाऊ माझे राजकारणात ज्येष्ठ आहे असाच शब्दप्रयोग केला. तुमच्या परवाच्या याच्यात रवी राणाबद्दल साल्या असा शब्द, म्हणजे त्या नात्याने होतं की काही वेगळे नाते की शिवीच द्यायची होती? नाही, तो नेहमी अतिशय टोकाच्या, म्हणजे तोडीबाज आणि खालच्या स्तरावरच्या ज्या टीका करतं त्या संतापातून आलेली ती टीका होती माझी. कारण इतक्या खालच्या, जसं काही तीळ मात्र कुठं संबंध नसताना तो जो जोडण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय, त्या संतापातून आलेली ती प्रतिक्रिया आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, कुरळपूर्णा, अमरावती.